मी संकेत तुमच्याकडे घेऊन आलो पुन्हा एकदा खास व्हिडिओ. आज मी आलो आहे सर गणेश कला केंद्र विरार मनवेलपाड्यामध्ये. तर तुम्हाला मी इथं दाखवतो गणपतीच्या अशा काही मूर्ती. चला तर मंडळी, इथे बाप्पाच्या खूप साऱ्या मूर्ती ठेवल्या आहेत. तुम्हाला आज मी सगळ्या मूर्त्या दाखवतो. पण त्या अगोदर ना, जर तुम्ही ह्या सगळ्या मूर्तीकडे बघाल ना, तर एक दिसून येतं की बाप्पाचं रूप किती वेगळं आणि सुंदर दिसतंय. प्रत्येक मूर्तीची डिझाईन वेगळी आहे, डेकोरेशन पण वेगळं आहे आणि बाप्पाच्या चेहऱ्यावरचा जो भाव सुद्धा आहे ना, तो वेगळाच आहे काही काही मूर्तींचा. काही मूर्ती अगदी ट्रेडिशनल लुकमध्ये आहेत, पारंपरिक मुकुट, सुंदर दागिने आणि साधीपणा जी मनाला एकदम भावणारी सजावट दिसून येते. तर काही मूर्तींचं डेकोरेशन ना एकदम आकर्षक आणि रॉयल वाटते. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे ना, ह्या मूर्तींकडे जेव्हा मी पाहतोय ना, तेव्हा एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. अजून काही मूर्ती आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो. आणि मंडळी, आज मी सुद्धा या मूर्तीला थोडासा रंग द्यायचा प्रयत्न केला. बघायला गेलं तर रंग देणं खूप सोपं वाटतं, पण जेव्हा आपण ब्रश हातात घेतो ना, तेव्हा कळालं की हे काम खरंच तितकं सोपं नाही आहे. सुरुवातीला मला वाटलं की ब्रश हातात घेतला आणि आरामात रंग भरता येईल, पण प्रत्यक्षात काम सुरू केल्यानंतर प्रत्येक स्ट्रोक किती महत्त्वाचा आहे ना, हे समजलं. बाप्पाच्या मूर्तीमधल्या प्रत्येक छोट्या डिटेल्सवर लक्ष द्यावं लागतं. कुठे कोणता रंग वापरायचा, किती रंग वापरायचा आणि कोणत्या भागावर किती प्रेशर द्यायचा, या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. विशेष करून ना, बाप्पाच्या चेहऱ्याचा भाग रंगवता तर खूपच काळजी घ्यावी लागते, कारण का चेहरा हा मूर्तीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो, हे तुम्हाला पण माहिती आहे. पण रंग थोडासा जरी चुकीच्या ठिकाणी गेला ना किंवा जास्त झाला तरी पूर्ण लुक बदलू शकतो. आणि एक गोष्ट मला आज स्वतः रंग देताना जाणवली, ती म्हणजे मूर्ती बनवणं आणि रंगवणं हे फक्त एक काम नाही आहे, तर त्यामध्ये खूप पेशन्स लागतं. आज तर थोडासा रंग देताना मला त्या मेहनतीची जाणीव झाली. आणि खरंच सांगायचं तर स्वतःच्या हाताने बाप्पाच्या मूर्तीला रंग देण्याचा अनुभव ना, हा खूप वेगळा होता. माझा तर बाप्पाच्या मूर्तीला रंग देऊन झालाय. आता ही मुलगी रंग देते. ही मुलगी आता 7वीला आहे आणि एवढ्या छोट्या वयात इतक्या कॉन्सन्ट्रेशनने ती काम करते ना, हे पाहण्यासारखंच आहे. आपण मोठे लोक असून सुद्धा आपण कामं करताना किती कंटाळतो. कधी म्हणतो हे काम खूप कठीण आहे, कधी म्हणतो वेळ नाही, तर कधी एखादी गोष्ट पहिल्या प्रयत्नात जमली नाही ना की आपण ती सोडून देतो. पण ह्या छोट्या मुलीचं काम बघा, किती शांतपणे, बारकाईने आणि किती मन लावून ती बाप्पाच्या मूर्तीला रंग देते. तिच्या हातातला छोटासा ब्रश आणि समोर बाप्पाची मूर्ती, आणि तिचं पूर्ण लक्ष ना त्या फक्त रंगकामावरतीच आहे. कुठे रंग कमी लागतोय का, कुठे जास्त लागतोय का, कुठल्या भागाला कोणता रंग द्यायचा, या सगळ्या गोष्टी ती किती छानपणे समजून घेते. आणि सगळ्यात सुंदर म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचा तो कॉन्फिडन्स, तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे काम करताना ती कुठेही घाई करत नाही आहे, एक एक डिटेल काळजीपूर्वक पूर्ण करते. आता इथे दादा आहेत, ते बाप्पाच्या मूर्तीला रंग द्यायचं काम करतात. तुम्हाला ते पण दाखवतो आणि त्यांच्यासोबत आपण थोड्या गप्पा पण मारूया. चला तर बघूया मग ही मूर्ती. किती वर्ष झाले हे करून? 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली. 15 वर्ष. आणि ह्या ज्या मोठमोठ्या मूर्त्या आहेत त्या तुम्ही? हे आपल्याकडे सर्व बनतात. मंडळाची मूर्ती आहेत, कोकण नगरचे आहेत, बरेच विरार वरती विरार नालासोबत आहे. ओके. तर मग ह्या सगळ्या मूर्ती झाल्या त्या पूर्ण रेडी होऊन तयार आहेत? हो, रेडी होऊन सर्व टचअप सर्व घेऊन झालेले आपल्याकडे मूर्ती. आणि तुम्ही डायमंड वगैरे स्वतःच लावून देता का? आपल्याकडे डायमंड वगैरे स्वतःच करतात. आणि लहान लहान पोरं पण आहेत, सर्व कॉलेजचे आहेत, शाळेतले पोरं आहेत, क्लासला जाणार आहेत. जसे वेळ भेटत तसे ते करतात. आणि बरं पण वाटतं, काहीतरी सर्व गोष्टी शिकायला पण भेटते सर्व गोष्टी. हा, बरोबर. जसे की दादा बोलले, तुम्हाला इथे डायमंड लावून पण मिळू शकतील. जसं तुम्हाला स्वतःहून डायमंड लावायला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आधी येऊन पण त्यांना सांगू शकता की तुम्हाला मूर्ती कशी हवी आणि कोणकोणते डायमंड तुम्ही लावणार आहात. जसं की मी तुम्हाला सांगतो, इथे एक मूर्ती तयार होते जे पूर्णपणे रुद्राक्षाने हे केले दादाने. बघू शकता तुम्ही. अजून हे मूर्तीचं काम चालू आहे. बरोबर त्याच्या बाजूला अजून एक मूर्ती रेडी होते, तुम्ही बघू शकता. किती मस्त मूर्ती दिसते. जेव्हा पूर्णपणे ह्याच्यावरती काम पूर्ण होईल तेव्हा ही मूर्ती अजून छान दिसेल.
तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे ज्या मूर्ती आहेत ना त्या सगळ्याचं काम आता पूर्णपणे झालंय आणि ह्या बाप्पांचं जे लुक आहे ना ते एकदम रॉयल दिसतंय आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ना खूप मूर्ती पाहायला मिळत आहेत तिथे. प्रत्येक मूर्तीचा चेहरा, डेकोरेशन आणि रंगसंगती आहे ना ही थोडी वेगळीच आहे, म्हणजे खूप आकर्षित वाटतात मूर्ती. म्हणूनच गणपतीची मूर्ती निवडताना प्रत्येकाला आपल्या मनाला भावणारा बाप्पाच सापडतो नेहमी. तर मंडळी आज मला स्वतः बाप्पाच्या मूर्तीला रंग देण्याची संधी मिळाली ना हा अनुभव माझ्यासाठी खरंच खूप खास होता. तर तुम्हाला या मूर्ती सेंटरमध्ये कोणती बाप्पाची मूर्ती सर्वात जास्त आवडली ना ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय मंडळी.